जिगाव मधल्या आडोळगावच्या एका नागरिकांना त्या ठिकाणी नदीमध्ये उडी मारून त्या ठिकाणी आपल्या एका आंदोलनामध्ये त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। आणि निश्चितच त्या लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या बऱ्याचशा या अगोदरही आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न तिथले स्थानिक आमदार असतील, अधिकारी, इरिगेशनचे अधिकारी असतील किंवा खासदार म्हणून मी असेल, आम्ही लावलेले आहेत। अजूनही त्यांच्या बऱ्याचशा मागण्या पेंडिंग आहेत, पण आम्ही निश्चित त्यामध्ये जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर त्या कशा पूर्ण करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि मृतकाच्या कुटुंबाला सुद्धा जास्तीत जास्त शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। राज्यातील 4 आकांक्षी जिल्हे आहेत, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा बळकटिंग करण्यासाठी नेमकं काय प्रयत्न बघा, आपल्या राज्यामध्ये जे आकांक्षी जिल्हे आहेत त्याच्यामधला एक आपला वाशिम जिल्हा सुद्धा आहे। आणि म्हणून अनेक आपल्या ज्या काही मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, यांच्या CSR फंडातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत आपण या ठिकाणी या अगोदरही दिलेली आहे, पुढे आपला तो प्रयत्न राहणार आहे। आणि आरोग्याच्या बळकटीसाठी केंद्र सरकार राज्य सरकारला पूर्णपणे त्या ठिकाणी मदत करतं। केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची जी जबाबदारी आहे ती राज्याला फायनान्शियल सपोर्ट करणं आणि टेक्निकल सपोर्ट करणं। आणि म्हणून वाशिमच्या संदर्भामध्ये आरोग्याच्या संदर्भातले जेही प्रस्ताव केंद्राकडे येतील त्यातल्या जास्तीत जास्तांना मान्यता देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन। 2024 निवडणुकीत राजीव कुमार निवडणूक आयुक्त होते, शिवसेनेच्या नावाने शिंदे गटाला देण्यामागे कोट्यावधीचा व्यवहार झाला असा राऊतांनी आरोप केला। पक्ष आणि चिन्ह देताना हो, असा कोणता दिवस नाही की ज्या दिवशी संजय राऊत कोणावर आरोप करत नाही। ही तर खरं म्हणजे मीडियावाल्याच्या माध्यमातून जनतेची करमणूक करणारं एक पात्र म्हणजे संजय राऊत आता झालेला आहे। रोज सकाळी रात्री झोपतानाच तो विचार करतो की उद्या कुठला आरोप करायचा, आणि सकाळी उठल्याबरोबर 9 वाजता त्याचा भोंगा सुरू होतो। आणि म्हणून त्यांनी कुठलेही फालतू आरोप करणं, आज तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, आज ते सुप्रीम कोर्टावर सुद्धा आरोप करायला लागलेले आहेत। म्हणजे असं कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्यावर संजय राऊतांनी आरोप केलेला नाही। आणि म्हणून ते जे काही चिन्ह मिळालेलं आहे तर भाऊ ते लोकशाही पद्धतीनं की शिवसेनेचे 50 आमदार एकनाथ शिंदे साहेबांसोबत होते, 18 पैकी 13 खासदार त्यांच्यासोबत होते, संघटनेचे अनेक जिल्हा प्रमुख वगैरे त्यांच्यासोबत होते। आणि निवडणूक आयोगाने सगळा टेक्निकल विचार करून एकनाथराव शिंदे साहेबांना शिवसेना पक्षाचं नाव, शिवसेनेची निशाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांचे विचार जे उद्धव ठाकरे साहेबांनी सोडले होते ते एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे नेत आहेत।